हाय मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आपल्याकडे चपात्या उरल्या असेल तर आपल्याला प्रश्न पडतो काय करावं। आपण त्याचे गोड लाडू करतो, चिवडा करतो। आज आपण करणार आहे आगळीवेगळी अशी शिळ्या चपातीची ताकातली फोडणीची चपाती। झटपट होणारी रेसिपी, कोणाला कळणार पण नाही की ही शिळ्या चपातीची केली आहे। तुम्ही ताज्या चपातीचे पण करू शकता, पण शिळ्या चपात्या उरल्या तर आपल्याला प्रश्न पडतो की काय करावं। तर हे वेगळ्या पद्धतीची ही ताकातली फोडणीची चपाती आपण बघूया। या फोडणीसाठी लागणारे साहित्य, हे ताक घेतले आणि हळद घेतली, धणे आणि लाल मिरची पावडर घेतली आणि मीठ, हे कांदा उभा चिरून घेतलाय आणि लसूण आणि हिरव्या मिरच्या। आता आपण लसूण, हिरव्या मिरच्या आणि धणे पावडर वाटून घेऊया। आता आपण लसूण आणि हिरवी मिरची टाकू, त्याच्यात आपण धण्याची पूड टाकूया, धण्याची पावडर आणि लाल मिरची टाकूया आणि ताकात थोडे टाकूया आणि हे आपण हे सगळं वाटून घेऊया। आता जिरं तडतडले, आपण त्याच्यात कांदे टाकूया, ते चांगले परतून घेऊया तेलामध्ये। चपातीचे तुकडे करून घेतले आणि आता आपण या ताकामध्ये ताक घेतले, त्याच्यात लाल मिरची पावडर आणि हळद टाकली आणि धणे टाकले, थोडीशी लाल मिरची होती ती पण टाकली। आता आपण ते छान हलवून घेऊया। आता आपण हिरवी मिरची आणि तिखट टाकून आपण वाटलं होतं ते टाकूया। आता आपण परतून घेऊया छान। आता आपण मीठ, चवीनुसार मीठ टाकू। याच्यात आपण ताक टाकणार त्या वेळेने आपण मीठ टाकलंय। आता आपण छान परतून घेऊया लसूण 2 मिनिटं। आता आपण हे ताक आहे ते टाकूया, ताक आपण फोडणी गेले ते उकळते, आपण कोथिंबीर टाकूया। आता एक उकळी आली की चपात्या छान उकळी येते। आता आपण चपात्या टाकूया, चपात्या टाकायच्या, एकदम टेस्टी भाजी होते ताकातली चपाती, ताकातली फोडणीची चपाती। चिवडा करतो आपण शिळ्या चपात्याचा, पण हा वेगळा प्रकार आहे। आता आपण याला हलवून घेऊया। आता आपण त्याला उकळी येऊ द्या, म्हणजे 5 मिनिटं उकळी येते। आता आपण प्लेटमध्ये सर्व करूया। चमचमीत अशी ताकातली फोडणीची चपाती एकदम चविष्ट होते। शिळ्या चपात्याचं काय करावं प्रश्न पडतो, तर हे प्लेटमध्ये सर्व करूया। शिळ्या चपातीपासून आपण केली ताकातली फोडणीची चपाती एकदम चविष्ट होते, झटपट होते आणि तोच प्रकार आपण चिवडा, शिळ्या चपातीचे लाडू वगैरे असं करतच असतो, पण असा वेगळा प्रकार आहे। तुम्ही नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा। रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा। लवकरच भेटूया अशा नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, आनंदित राहा आणि स्वस्थ राहा। असाच मला सपोर्ट आणि प्रोत्साहन देत राहा। थँक्यू।